मी आधी ही गोष्ट वाचून दाखवते आणि नंतर ती कुठल्या पुस्तकातली आहे किंवा कुठल्या लेखकाची आहे ते सांगते. एकदा एक राजा होता. त्याला शिकार करण्याची फार आवड होती. एकदा हरणामागे धावत तो रानात खूप दूर गेला. त्याची वाट चुकली. तो इकडे तिकडे खूप भटकला, परंतु त्याला शहराकडे परत येण्याचा रस्ता काही केल्या मिळेना. आता अंधार वाढू लागला आणि थोड्याच वेळात रात्र पडली. त्यावेळी समोर एक झोपडी दिसताच त्याला हायसे वाटले. त्या झोपडीत एक कोळसेवाला राहत होता. राजा त्याला म्हणला, जर तू मला शहराकडे जाणारी वाट दाखवशील तर फार उपकार होतील. शिवाय मी तुला चांगले इनाम देखील देईल. कोळसेवाला नम्रपणे म्हणाला, त्याबद्दल इनाम कशाला? मी आत्ताच तुमच्याबरोबर आलो असतो, पण सध्या माझी फार अडचण आहे. माझ्या बायकोचे दिवस भरले आहेत आणि ती सारखी कणत आहे. तिला एकटीला टाकून मी कसा येणार? शिवाय तुम्ही देखील एवढ्या रात्री कुठे जाणार? आजची रात्र तुम्ही माळ्यावर आडवे व्हा, मग सकाळी मी तुम्हाला तुमच्या रस्त्यावर आणून सोडेन. मग राजाने माळ्यावर थोडे गवत पसरले आणि तो आडवा झाला. काही वेळाने खालच्या खोलीत कोळसेवाल्याची बायको बाळंत झाली. गवतावर झोपणं राजाला अगदी नवीन असल्यानं त्याला काही केला झोप येईना. मध्यरात्र झाली तेव्हा खालच्या खोलीत फार तेजस्वी प्रकाश आहे असे त्याला दिसले. त्याने फळांच्या फटीमधून निरखून खाली पाहिले. तिथे कोळसेवाला झोपला होता आणि त्याची बायको श्रमाने बेशुद्ध पडली होती. परंतु मुलाच्या भोवती हातात 3 तेजस्वी पेटलेल्या मेणबत्त्या घेऊन 3 अतिशय वृद्ध स्त्रिया उभ्या होत्या. त्या सगळ्यांचे कपडे पूर्ण शुभ्र होते. त्यातील एकीने मुलाकडे बोट दाखवले आणि म्हटले, आयुष्यात त्याच्या वाटेला फार संकटे येतील, ही माझी त्याला पहिली भेट. दुसरी म्हणाली, पण तो त्या सगळ्या संकटातून सुखरूप पार होईल आणि त्याला दीर्घायुष्य लाभेल, ही माझी त्याला भेट आहे. तिसरी म्हणाली, वर माळ्यावर एक राजा झोपला आहे. आजच त्याला जी मुलगी झाली आहे त्या राजकन्येशी या मुलाचा विवाह होईल, ही माझी त्याला भेट आहे. मग तिघींनी आपापल्या मेणबत्त्या विझवल्या आणि त्या नाहीशा होतात सारे शांत झाले. त्या 3 स्त्रिया म्हणजे प्रत्येकाचे दैव लिहिणाऱ्या देवता होत्या हे राजाला समजले. पण त्यांचे शब्द ऐकून मात्र त्याला काळजात सुरी खुपसल्यासारखं झालं. पुढे जे घडणार आहे ते कसे टाळावे याचा तो सतत विचार करू लागला. त्यामुळे त्याला क्षणभरही झोप मिळाली नाही. पहाट झाली तेव्हा मूल रडू लागले. कोळसेवाला एकदम जागा झाला आणि त्याने दचकून इकडं तिकडं पाहिलं, पण मुलाची आई निष्प्राण होऊन पडली होती. ते पाहून तो दुःखाने म्हणाला, दुर्दैवी मुला, आता पुढे तुझे काय होणार? त्याची तू बिलकुल चिंता करू नको. राजा म्हणाला, तुझा मुलगा माझ्याकडे देशील तर मी त्याला आनंदाने वाढवीन. शिवाय मी तुला एवढे सोने देईल की तुला नंतर कोळसे करून पोट भरण्याची काहीच गरज वाटणार नाही. महाराज, या गोष्टीला मी कसा नकार देईन? कावळ्याला घरटे बांधण्यासाठी द्यावे म्हटले तर माझ्या घरात गवताची काडी मिळणार नाही असे दारिद्र्य. मग माझा मुलगा राजवाड्यात वाढणार हे का मला नको आहे? कोळसेवाला त्यातल्या त्यात समाधान मानत म्हणाला. मुलगा घेऊन जाण्यासाठी एका सेवकाला पाठवण्याचे आश्वासन देऊन राजा शहराकडे परतला. तो राजवाड्यात आला, पण आदल्या रात्री आपल्याला मुलगी झाली आहे हे वृत्त ऐकताच त्याचा चेहरा एकदम उतरला. त्याने आपल्या एका विश्वासू सेवकाला एकीकडे बोलवलं आणि हलक्या आवाजात म्हटलं, रानात एक कोळसेवाला राहतो, तिथं जाऊन तू त्याला ही सोन्याची नाणी दे, म्हणजे तो एक लहान मुलगा तुझ्या स्वाधीन करील. येताना तू नदीजवळ आलास की त्या मुलाला नदीत बुडवून टाक. तू जर तसे केले नाहीस तर तू स्वतः नदी तळाला जाशील हे ध्यानात ठेव. सेवक कोळसेवाल्याकडे आला आणि नाणी घेऊन त्याने त्याच्याकडून मूल घेतले. मग त्याने मुलास एका टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडली. परत येऊन त्याने राजाला ही हकीकत सांगितली. तेव्हा राजा म्हणाला, पीडा गेली या आगंतुक जावयाची. त्याला वाटले होते की नदीत टाकलेला मुलगा बुडून मेला, परंतु तसं घडलं नाही. एखाद्या उबदार पाळण्यात असल्याप्रमाणे तो सुरक्षित राहिला. एवढेच नाही तर नदी त्यांच्यासाठी अंगाई म्हणत असल्याप्रमाणे तो शांतपणे झोपला. वाहत जात असता टोपली नदीकाठी राहणाऱ्या एका कोळ्याच्या झोपडीपाशी आली. आपली जाळी शिवत कोळी झोपडीसमोरच बसला होता. टोपली पाहताच त्याने होडी पाण्यात ढकलली आणि थोड्याच वेळात ती झोपडीत आणली. तो बायकोला म्हणाला, बघ, तुला मुलगा हवा होता ना, हा आपला मुलगा. प्रत्यक्ष नदीनेच अगदी आपल्या उंबऱ्यावर आणून दिला आहे. त्याच्या बायकोला देखील फार आनंद झाला आणि तिने त्याला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं. तो नदीच्या पाण्यावर तरंगत आपल्या झोपडीकडे आला, म्हणून तिने त्याचे नाव तरंग ठेवले.
मग नदी वाहत राहिली. दिवसामागून रात्री आल्या आणि पुन्हा दिवस आले गेले. तरंग मोठा होऊन एका अत्यंत देखणा तरुण झाला. एकदा राजा घोड्यावर बसून फिरत एकटाच त्या वाटेने आला. ऊन अतिशय वाढलं होतं. त्याला तहान लागली होती. त्याने कोळ्याजवळ पाणी मागितले. तेव्हा पुढे येऊन तरंगने त्याला पाण्याचे भांडे दिले. त्याला पाहून राजाला फार विस्मय वाटला. तो म्हणाला, अरे हा पोरगा मोठा देखणा तरतरीत आहे. हा तुझा मुलगा आहे का? हा म्हटला तर तो आमचाच आहे. म्हटला तर नाही. कोळी म्हणाला, 20 वर्षापूर्वी तो एका टोपलीतून नदीकडे वाहत आला. देवाची देणगी म्हणून आम्ही त्याला वाढवलं. नाहीतर आमच्या घरात रांगता उंबरा ओलांडणारं कुणीच नव्हतं. त्याचे शब्द ऐकताच राजाचे डोळे धुरकटल्यासारखे झाले आणि चेहरा राखेसारखा झाला. आपण पाण्यात बुडवून टाकण्यास सांगितलेला मुलगा हाच आहे याबद्दल त्याला कसलाच संशय उरला नाही. पण त्याने क्षणभर विचार केला आणि तो घोड्यावरून उतरला. तो कोळ्याला म्हणाला, हे बघ, मला तात्काळ राजवाड्याकडे एक निरोप पाठवायचा आहे. माझ्याबरोबर सध्या कुणी सेवक नाहीत. तेव्हा तुझा मुलगा माझे एवढे काम करील का? यात विचारायचं काय महाराज, तुम्ही आज्ञा करायची. कोळी म्हणाला. मग राजाने राणीच्या नावाने एक पत्र लिहिलं. या तरुणाचा तात्काळ वध करावा. तो माझा वैरी आहे. मी येण्याच्या आत हे पोर पडले पाहिजे अशी माझी आज्ञा आहे. मग पत्र बंद करून पत्रावर त्याने आपल्या अंगठीने मोडतप केले आणि ते तरंग बरोबर पाठवून दिले. तरंग ताबडतोब तिथून निघाला. पण दाट रानातून जाताना त्याची वाट चुकली. सतत हिंडत असताना रात्र पडली. तेव्हा त्याला एक म्हातारी भेटली. अशा वेळी तू रानात कुठे चालला आहेस? तिनं विचारलं. मी एक पत्र घेऊन राजवाड्याकडे निघालो आहे. कुठं एक वळण चुकलो कुणास ठाऊक, पण वाट सापडत नाही. तुला माहीत आहे का एखादी वाट? तरंग म्हणाला, नाहीतरी तू आता रात्री काही राजवाड्यात जाऊन पोहोचणार नाहीसच. ती म्हणाली, आज माझ्या घरी राहा. मी काही तशी परकी नाही. होय नाही करत तरंग तिच्या घरी राहायला तयार झाला आणि तिच्याबरोबर चालू लागला. थोडा वेळ गेला आणि त्याला नुकतेच जमिनीतून वर उगवल्याप्रमाणे एक छोटे सुबक घर दिसले. रात्री तो गाढ झोपला असता म्हातारीने त्याचे पत्र घेतले आणि त्या जागी तसलेच दुसरे पत्र ठेवले. त्यात मजकूर होता, या तरुणाचे राज्यकन्येशी तात्काळ लग्न लावून द्यावे. हे मी पत्र येण्याआधी पार पडले पाहिजेत अशी माझी आज्ञा आहे. राणीने ते पत्र वाचलं तेव्हा तिला आश्चर्य वाटल्याखेरीज राहिलं नाही. पण राजाची आज्ञा मोडण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं. शिवाय असा देखणा तरुण पाहून तिला आणि राजकन्येला फार आनंद झाला होता. तरंगला देखील राजकन्येचं रूप पाहून हर्ष झालं होतं. राणीने विवाहाची सारी तयारी केली आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे सारे पार पडले. काही दिवसांनी राजा परत आला. त्याला सारी हकीकत समजली आणि तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. पण आपलीच तशी आज्ञा होती, मी काय करणार? राणी म्हणाली आणि तिने त्याला पत्र वाचून दाखवले. राजाने त्यावरील मोडतप निरखून पाहिला. नंतर त्याने तरंगाला बोलावणे पाठवले आणि वाटेत काय काय घडले याविषयी खोदून विचारले. तरंगाने सारी हकीकत मनमोकळेपणाने सांगितली. म्हातारीचे वर्णन राजाने ऐकले. तेव्हा त्याचे लग्न राजकन्येशी होईल असे भविष्य 20 वर्षापूर्वी सांगणारी म्हातारी तीच होती याबद्दल त्याला शंका राहिली नाही. त्याने खूप विचार केला, पण काहीच उपाय न सुचल्यामुळे तो हताश झाला आणि तो म्हणाला, जे घडून गेले ते काही आता पुसता येणार नाही. तुझा राजकन्येशी विवाह झाला आहे खरे, पण जर तुला तिच्याशी संसार करायचा असेल तर विवाह भेट म्हणून तुला सूर्यदेवाचे 3 सोनेरी केस आणावे लागतील. हे काम कधी तरंगाकडून होणारच नाही आणि त्याची कटकट कायमची निघून जाईल अशी राजाची अपेक्षा होती. त्याप्रमाणे तरंग प्रवासाला निघाला. सूर्यदेवाची 3 सोनेरी केस आणायचे म्हणजे कोणत्या दिशेने प्रवास करायचा हे त्याला काहीच माहीत नव्हतं. पण दैवत साथीला असल्याने त्याला खरा रस्ता मिळाला. टेकड्या, डोंगर, नदी, नाले ओलांडत तो निळ्या समुद्राजवळ आला. तिथे किनाऱ्याला एक होडी होती आणि तिच्या शेजारी होडीवाला उभा होता. होडीवाले, देव तुमचे भले करो, तो म्हणाला. होय, तो तुलाही पाहू, पण तू या बाजूला कुठे निघालास? मी सूर्यदेवाकडे निघालो आहे. मी त्याचे 3 सोनेरी केस आणणार आहे. मग होडीवाला आनंदाने म्हणाला, तुझ्यासारखा कुणीतरी या वाटेने येईल म्हणून मी वर्षेच्या वर्षे वाट पाहत आहे. 20 वर्षे मी या ठिकाणी हाडांच्या काड्या करीत आहे, पण मला सोडवायला कुणीच येत नाही. आता तू सूर्यदेवाकडे जातोस तर माझे एक काम कर. सूर्यदेवाला माहीत नाही असे काहीच नाही. तेव्हा इथून माझी सुटका कशी केव्हा होणार हे त्याला विचार. तरंगनं ते कबूल केलं आणि होडीवाल्यानं त्याला पैल किनाऱ्यावर आणलं. नंतर प्रवास करत तरंग एका नगरात आला आणि ते नगर विशाल होतं.
पण त्यावर सर्वत्र मृत्यू आणि नाश यांची अवकळा होती. वेशीपाशीच तरंगला एक म्हातारा भेटला आणि तरंग म्हणाला, देव तुमचे भले करो. तुझेही बाबा भले होऊ दे, पण इकडे तू कुठे चालला आहेस? म्हाताऱ्यानं विचारलं. तरंगनं सांगितलं. तो म्हणाला, तुझ्यासारख्या कुणीतरी या वाटेनं येईल म्हणून आम्ही सगळे डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होतो. चल, मी तुला आमच्या राजाकडे घेऊन जातो. तरंग राजाजवळ आल्यावर राजा म्हणाला, तू सूर्यदेवाकडे जातो आहेस तर त्याला आमचा एक प्रश्न विचार. आमच्या राज्यात एक फळझाडे होते, त्याला अमर फळे येत होती. अगदी 2 घटकांच्या सोबती असलेल्या माणसाने जरी ते फळ खाल्ले तरी तो तात्काळ तरुण आणि निरोगी होत असे. परंतु गेल्या 20 वर्षात त्या झाडाला एकही फळ आलं नाही. आता ते फळे पुन्हा कशी आणि कधी येतील? या प्रश्नाचं उत्तर तू आणशील तर मी तुला मोठं इनाम देईन. सूर्यदेवाला तसा प्रश्न विचारण्याचं आश्वासन देऊन तरंग पुढे निघाला. काही दिवसांनी तो आणखी एका नगराजवळ आला. त्याच्याभोवती भयान तटबंदी होती आणि ती आतील नागरिकांचे रक्षण करण्यापेक्षा त्यांना बंदिस्त करण्यासाठी बांधली होती असा भास निर्माण होत होता. त्याने आत पाऊल टाकलं तेव्हा आपण एका स्मशानात तर आलो नाही ना असं त्याला वाटलं. तेथील प्रासादांचे मनोरे खचून खाली पडले होते, घरांच्या भिंती कोसळल्या होत्या आणि राजमार्गावर खळगे दिसत होते. तरंग पुढे आला तेव्हा त्याला एक म्हातारा दिसला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, कारण तो एक लहान प्रेत जमिनीत पुरत होता. तरंग त्याच्यापाशी गेला आणि त्याला काही मदत हवी का म्हणून विचारू लागला. म्हाताऱ्याने मान हलवली आणि म्हटले, आता आम्हाला मदत दैवाचीच. माझ्या मुलाला मी याच हाताने पुरले, आज त्याच्या मुलाला मी पुरत आहे. तू येथे नौका दिसतोस, तू इकडे कुणीकडे निघाला आहेस? तरंगने त्याला सूर्यदेवाविषयी सांगताच म्हातारा म्हणाला, जर तू याआधी आला असतास तर आम्ही धन्य झालो असतो. चल, मी तुला आमच्या राजाकडे घेऊन जातो. तरंग राजासमोर येऊन उभा राहिला तेव्हा वेगामुळे काही वेळ राजाला बोलवेना. अखेर मोठ्या कष्टाने तो स्वतःला सावरत म्हणाला, तू कसाही सूर्यदेवाकडे जातोच आहेस तर आमचे एक काम कर. 20 वर्षापूर्वी आमचे राज्य वैभवशाली होते. आमचे प्रजाजन धर्मनिष्ठ, नीतिमान व कर्तव्यतत्पर होते. येथील मंदिरात आपोआप अखंड तेवत असलेल्या निळ्या ज्योतीचं रत्नदीप पाहायला फार दूर देशाहून प्रवासी येत. पण नंतर काय झाले कुणास ठाऊक, देवीच्या डोळ्यातून अश्रू पाझरू लागले. ती निळी ज्योत विझली आणि राज्यातील सारेच दीप कायमचे मालवले गेले. निळ्या ज्योतीच्या जागी राक्षसाच्या जिभेप्रमाणे लाल ज्योत आली आहे. तिच्यावरून इतर दीप लावता येत नाहीत. तिच्यापासून कुणाला बगर प्रकाश मिळत नाही आणि आता राज्यात सारेच उफराटे झाले आहे. आता ही कथा अर्धीच आहे आणि ही कथा G.A. कुलकर्णी यांच्या ओंजळ धारा या पुस्तकातली आहे. G.A. कुलकर्णी यांचं लिखाण मला खूप आवडतं. ते फार असं सस्पेन्स टाईप असतं आणि वाचायला मजा येते. गूढ कथा टाईप नाही म्हणत का, पण तसं असतं. आणि एखादी वेब सिरीजच आपल्या डोळ्यासमोरून चालली आहे असं वाचताना वाटतं. त्याच्यामुळं छान वाटतं वाचायला. त्यांचे बरेच फेमस पुस्तकं आहेत. रक्तचंदन त्याच्यापैकी एक आहे आणि मी त्यांचं पहिलं वाचलेलं पुस्तक हे रमल खुना म्हणून होतं. मला त्यातली गोष्ट खूप आठवत नाही आहे आता, कारण ते मी 5-6 वर्षापूर्वी वाचलेलं आहे. मागं एक वेबसिरीज आली होती ब्रह्मराक्षस का अशी काहीतरी. ते बघताना मला असं वाटलं की अरे हे आपण कुठंतरी वाचलं आहे का काय म्हणून. तर मला माहीत नाही ते यांच्या पुस्तकावर आहे का नाही आहे किंवा काय. त्याच्याबद्दल मी फार माहिती घेतलेली नाही आहे. पण एवढंच की G.A. कुलकर्णी यांचं लिखाण फॉर अ चेंज वाचायला खूप छान वाटतं, इंटरेस्टिंग वाटतं. आपल्याला ते गुंतवून ठेवणारं असतं. सो डू ट्राय.